क्वेश्चन आहे आपला कल्याण न्यूज मार्फत पुन्हा एकदा आपल्या समोर कल्याण डोंबिवलीचे एकदम स्वच्छता आणि एकदम घाणीचं साम्राज्य काय असतं ते तुमच्या समोर मांडत आहेत। आता आपल्याला माहिती पडलं असेल प्रत्येक व्यक्ती कल्याण डोंबिवलीत विचारतो की निवडणुका कधी लागणार, पण हे ना विचारत की जे वार्ड क्रमांक 43, 44, 45 आज नेतिवली टेकडी नंतर 45 आज 44 नेतिवली टेकडी आणि कचोरे या वार्डाच्या स्वच्छतेची अवस्था बघितली तर आपण एकदम निंदनीय अवस्था आहे आणि बिगुल वाजलेला आहे। ज्याला त्याला निवडणुकीत सहभाग घ्यायचा आहे लोकशाहीच्या जल्लोषात, परंतु ह्या वार्डात जे आपण निवडून दिलेले आहेत त्यांनी जनतेसमोर काय दिलं आणि जनतेला काय अपेक्षित आहे ते त्यांना काय करायचं नाही। त्यांना फक्त निवडणूक लागली की पॅनल उभं करायचा आणि जनतेला बोलायचं की आम्हाला मतदान द्या। पण जनतेला मला आवर्जून एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा हे व्यक्ती तुमच्या समोर येतील तेव्हा तुम्ही त्याला विचारा पाण्याचा प्रश्न, शौचालयाचा प्रश्न, गटारीचा प्रश्न किंवा आमच्या फुटपाथचा प्रश्न किंवा रस्त्याच्या खड्ड्यांचा प्रश्न हा गंभीर आहे, मग आपण यांना निवडून देणार का? जे विद्यमान नगरसेवक होते त्यांनी तुम्हाला अपेक्षित कामं केले का? या 1000 रुपये पायी आपण विकल्या जाऊ नये आणि जे आज कल्याण डोंबिवलीची अवस्था पाहता की जनता बेहाल आहे, जनतेला शौचालय नाही। अहो मी तर बोलतो केडीएमसीनी आम्हाला स्वच्छता महापालिका अधिनियम घटित केल्यानंतर नगरसेवकांना न्याय प्रक्रियेच्या द्वारे निवडणुकीच्या प्रक्रियेद्वारे यांना निवडून यायचा अधिकार दिला जातो, परंतु तो नगरसेवक त्या शौचालयाला येतो का? त्याचा परिवार येतो का? सर्वसामान्य वोटर त्या शौचालयात येतो, त्या शौचालयाची पाहणी करतो, तर आमची अशी अवस्था का कुत्रा बी तिथं हागणार नाही किंवा एक शासकीय अधिकाऱ्यांनी तिथे येऊन रोजच्या हागायला यावा किंवा ते भावी नगरसेवक जे नगरसेवक आहेत जे विद्यमान आहे त्यांनी या नगरसेवकाला कधी 10 दिवस इथं हागायला यावं, ते शौचालय स्वच्छ होतील। आज अवस्था पाहिली तर एकदम घाणेरड्या अवस्थेत आहे, एकदम बिकट अवस्था, उघड्यावर बसलेलं चालेल या महापालिकेत। स्मार्ट सिटी फक्त फसवणूक। संघाई कल्याण डोंबिवली स्मार्ट बनवणार, संघाई बनवणार, कल्याण डोंबिवलीचा कायापालट करणार, सत्ताधारी वाबाडे मारतात। आजच एक मला माहिती पडलं की आत्ताच जस्ट 15 मिनिटापूर्वी एक पत्रकार बोलत होता की डोंबिवलीला बीजेपीने काय मोर्चा काढला। मला बीजेपीला आणि सत्ताधाऱ्यांना विचारायचंय की आपल्याला मोर्चा काढावा लागतो याच्याहून कोण नामुष्की कोणतीच नाही साहेब, कारण जर तुम्ही सत्तेत आहात, तुमचा आमदार आहे, खासदार आहे, तुमचे 2-2 आमदार आहे, तसं राज्यमंत्री चव्हाण साहेब आहे, तरी तुम्हाला पर्यायी मोर्चा काढावा लागतो। याच्याहून हे सिद्ध होतं की सत्ताधाऱ्यांना बी काही कामं करता येत नाही। सत्ता हातात असून फक्त डेव्हलपमेंटच्या नावाखाली विकास होत नाही। विकास तोच जनतेला अपेक्षित कामं झाले पाहिजे। आज स्वच्छतेचा प्रश्न असो, गटारीचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, अनेक प्रश्न आहे कल्याण डोंबिवलीत गंभीर आहे। आज चालायला हिंमत नाही, शौचालयामध्ये बसायला अवस्था नाही। 24 सीटर 30 सीटर वार्ड क्रमांक 43, 44, 45 आज सीटर फक्त नावासाठी सीटर झालेले, पण आज पाहायला गेलं तर आमची माता भगिनी, आमचे लहान मुलं किंवा आम्ही स्वतः या शौचालयाला येतो तर साहेब नाक दाबून शौचालयाला बसावं लागतं, अशी अवस्था एवढी खाणीचं साम्राज्य। अहो साहेब एक दिवशी नगरसेवकांनी जे आहेत, आज मी आलोय वाकचोरेचा पत्रीपुल येथे शौचालयाची अवस्था दाखवायला। मी बोलतो जो नगरसेवक आहे आणि आता येणारा नगरसेवक त्यांनी रोजचा हागायला इथे यावा तर त्यांना समजेल की या परिस्थिती काय शौचालयाची। आणि आमचे वार्ड अधिकारी तसेच नवलवेळे साहेब, जर्नीसर माणसांचे तुम्ही टेंडर काढता, त्या टेंडरचं जे काम होतात त्याचं ऑडिट व्यवस्थित व्हावा। आज शौचालयाची अवस्था एकदम जळजळ झालेली आहे, जनतेला बसायला शौचालय नाही, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। आज हे शौचालय नाही बनले 10 दिवसात, याचं काम चालू नाही झालं या शौचालयाचं। वार्ड क्रमांक 43, 44, 45 तर मी आमरण उपोषण 7 दिवसानंतर किंवा 10 दिवसानंतर महापालिकेवर करणार। आणि मला जनतेला आवर्जून विचारायचा प्रश्न, आवर्जून सांगायचा इच्छितो की आपला कल्याण या न्यूज मार्फत आपला प्रश्न, आमचा नंबर आहे न्यूज चॅनलवर, आपल्याला जो भी गंभीर समस्या आहे तिचा व्हिडिओ काढा आणि आम्हाला पाठवा, आम्ही तुमचा व्हिडिओ चालू आणि जनतेचे तुमचे प्रश्न जनतेला न्याय देऊ। कारण आम्हाला माहिती आहे काही नगरसेवक, काही अधिकारी, काही पत्रकार हे योग्य ते चालवत नाही, विरोधक बोलत नाही, विरोधक बी गपचूप आहे, पण आम्ही सत्य ते मांडू। जय भीम, जय महाराष्ट्र। मी आपला कल्याण या न्यूज मार्फत क्वेश्चन आहे आपला कल्याण न्यूज मार्फत पुन्हा एकदा आपल्या समोर कल्याण डोंबिवलीचे एकदम स्वच्छता आणि एकदम घाणीचं साम्राज्य काय असतं ते तुमच्या